महत्वाची बातमी, अमोल कोल्हे यांनी 5 वर्ष केलेल्या नाटकाला जनता फसली अशी टीका दरेकर यांनी केली आहे। भाजपचं कमळ हातात घ्यायचं कोल्हेंच्या मनात होतं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। नाटक चालायचं नसेल तर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकायला लागतो की नाही? मग अमोल कोल्हे आणला तर त्याला सांगायचं, बाबा तू 5 वर्ष राजकीय नाटक केलंस, आम्ही त्या ठिकाणी फसलो, आता तू आपला तुझा धंदा जाऊन कर। आता तिकडे पण काम मिळेल की नाही मला शंका आहे। नितीन बनकर आपल्या ज्युनियरचा बोले अमोल कोल्हेला भाऊ तुम्हाला भेटायला यायचं, बोलो घेऊन ये। तेव्हा भाजपचं कमळ हातात घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होतं आणि आता मोदींना शिवाय साहेबांकडे इतकी छान विनोद बुद्धी आहे याची मला खरंच कल्पना नव्हती। आणि जर तशी गोष्ट असेल तर प्रवीण दरेकर साहेबांचा मी मनापासून धन्यवाद मानतो। कारण आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की असा एक नारा दिला जातो, भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। या क्रायटेरियात मी नाही म्हणून कदाचित दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत म्हणून दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल। कारण सध्या जे काही त्यांच्या जवळ जातात या प्रत्येकावर कुठे ना कुठे आरोप आहे। त्यामुळे दरेकर साहेबांनी मी स्वच्छ आहे याचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार